चला एक लाईन मध्ये आपल्याला विनंती राहील, अमर भैया रिश्वडकर 11 आपण दाखल व्हायचंय. आणि यानंतरचा मॅच सोमनाथ 11 पिलीव आणि महेंद्र एंटरप्राइजेस दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे, आपण मात्र टॉस साठी यायचंय. क्या बात है, पिलीव वर्सेस पिलीव डर्बी मात्र पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल, कारण की दोन्ही संघ जर बघितलं ना तर पिलीवचेच आहेत. तर यस, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, महेंद्र एंटरप्राइजेस पिलीव आणि सोमनाथ 11 पिलीव, आपण मात्र टॉस साठी यायचंय. चला दोन्ही सोमनाथ 11 पिलीव आणि त्याचबरोबर जर बघितलं तर महेंद्र एंटरप्राइजेस दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, टॉस साठी मात्र आपण त्वरितरित्या दाखल व्हा, कारण की पुढच्या मॅचचा आपल्याला टॉस करायचा इथे. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. नक्कीच अमित भैया फडतारे 11 या संघाकडनं. चला विनंती आहे अमित भैया फडतरे 11 संघाच्या सलामीवीरांना की आपण मात्र बॅटिंग साठी दाखल व्हायचंय. जबरदस्त असं वातावरण, शांत वातावरण मैदानाच्या आतमध्ये, सुंदर वॉकिंग ट्रॅक आणि एक वेगळी शोभा मात्र या मैदानाची वाढली आहे या फ्लड लाईट्समुळे, कारण की कायमस्वरूपी जर बघितलं तर हे लाईट्स आहेत. नो डाऊट वेळापूरचं क्रिकेट देखील आपण बघतोय, येणाऱ्या काळात या गोष्टीमुळे फार चर्चेत येणार आहे. तर चला सलामीवीर आपल्याला विनंती आहे, लवकरात लवकर आपण बॅटिंगसाठी दाखल व्हायचंय. आणि सलामीची जोडी जर बघितली तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी, हालाकी धावसंख्या मोठी आहे पण असं नाही आहे की कधी 5 ओव्हरमध्ये 84 धावा चेस झाल्या नाही. बॉल पुरवायचा आहे. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. पुढचे दोन्ही संघ सोमनाथ 11 पिलीव आणि महेंद्र एंटरप्राइजेस दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे आपण, आणि वेळ मात्र वाचवायचा आहे. मॅच मात्र लवकरात लवकर आपण सुरू करतोय, तर प्लीज थोडंसं पाय उचला आणि टॉस साठी लवकरात लवकर चला. आमदार चषक 2025 वेळापूर, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या या दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये. चौथा सामना जो मात्र आजच्या दिवसातला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चला सलामीची जोडी आली आहे. पहिल्या षटकात गोलंदाजाला इथे मार्कर लावलं जात आहे. अनिल पवार ज्यांना मात्र इथे गोलंदाजी पाचारण केलं जात आहे. चला अनिल पवार जे मात्र पहिलं शतक हाताळण्यासाठी सज्ज. सलामीला जर बघितलं तर सलामीची जोडी सज्ज. रामराजे माने देशमुख जे मात्र स्ट्रायकर एंडला तयार, आणि नॉन स्ट्रायकर एंडला जर बघितलं तर रणजित. आता दोन्ही खेळाडूंना ते काम करावं लागेल जे ज्ञानेश आणि त्याचबरोबरने राज देशमुख यांनी मात्र जे केलं होतं ते काम आता या दोन्ही बॅटर्सला करावं लागणार आहे. सर्कल तुमच्या हातात आहे, 38ची षटकं तुमच्या हातात आहे. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहे, याला मात्र एक्झिक्यूट करावं लागणार आहे. 2 क्षेत्ररक्षक लावलेत, एक डीप मिड विकेट आणि एक कौ कॉर्नर. मॅचला झाली आहे सुरुवात अवांतरच्या स्वरूपात, व्हाईट बॉलच्या स्वरूपात मात्र इथे या डावाची सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा इशारा मात्र इथे येतोय. धावस्वरूपी एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डला मात्र इथे चालना मिळेल. आउटसाइड द ऑफ खासा बाहेरचा बॉल टाकला होता आणि तिथे मात्र पंचांच्या माध्यमातून कळवलं गेलं की एक धावेची रिसिव्ह फाडा, एक धावेचा टोल फाडा, कारण की चेंडू अवांतरच्या स्वरूपात आलेला आहे. ओहो, यावेळेस मात्र खोलवा टप्प्याचा बॉल. एक धाव मात्र इथे यशस्वीरित्या मिळून जाणार आहे. धावस्वरूपी जर बघितलं तर एका धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र पुढे जाईल. धावस्वरूपी स्कोर कार्डवर आपण बघतोय फुल लाईनचा बॉल टाकला होता आणि तिथे मात्र एका धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र पुढे जात असताना 2 धावा मात्र स्कोर कार्डवरती लागल्यात. आणि जसं की आपण चर्चा केलीच, या धावसंख्येचा जर तुम्हाला पाठलाग करायचा आहे तर तुम्हाला 38ची षटकं इथे मात्र चांगल्यारीत्या कन्वर्ट करणं गरजेचं आहे. 38च्या षटकांमध्ये धावा बनवणं गरजेचं आहे आणि आशा ठेवणं गरजेचं आहे, कारण की असं म्हटलं जातं होपपेक्षा मोठी तोप कोणतीच नसते. यावेळेस डाऊन दी ग्राउंड उडवण्याचा प्रयत्न आणि चेंडू मात्र फक्त जागेवरच उसळी घेतोय आणि जोपर्यंत तिथे चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत जर बघितलं तर
आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये चेंडू हा डॉट राहील. चांगली गोलंदाजी, आला की फिल्डर पर्यंत चेंडू काही तिथे कॅरी झाला नाही, बट सुरुवात चांगली केली आहे अमर भैया रिसवडकर 11 संघाच्या दृष्टिकोनाने, कारण की रन बॉलच्या हिशोबाने आतापर्यंत धावा आलेल्या आहेत. रन संख्या 2 धावा स्कोर कार्डवर, 2 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन. 2 धावा बिनगडी बाद. पुढचा चेंडू, स्ट्रायकर एंडला बॅटर तयार. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न, डाउन दी ग्राउंड. इकडे मात्र सीमारेषा फोडली है. कुछ सवालों के जवाब वक्त देता है, और वह जब वक्त जवाब देता है ना तो बहुत ही लाजवाब देता है. चौकार. रन संख्या मात्र इथे चौकाराच्या मदतीने वाढतीये 6 धावा. मात्र या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वरती लागत असताना स्कोर कार्डला धाव मिळाली आहे. इथे 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 काय उड़ रही है गेंद, हो रहा है हल्ला. यकीनन अब मैदान के अंदर गरज रहा है बल्लेबाज रणजीत का बल्ला. सिक्सर. आडव्या बॅटने जर बघितलं तर इकडे जागा बडवत असताना अक्षरशः खेचून दिला बॉलला आणि षटकारासाठी मात्र डिस्पॅच केलाय. बघा, सोमनाथ 11 पिलीव आणि महिंद्रा एंटरप्राइजेस पिलीव, तुम्हाला हा शेवटचा पुकार आहे, अन्यथा पेनल्टीला देखील तुम्हाला समोर जावं लागू शकतं, कारण की इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला अनेक इथे मात्र वॉर्निंग देण्यात आलेलं आहे. तर प्लीज शेवटचा पुकार तुमच्यासाठी, थोडंसं लवकर चला. षटकार आलाय. रन संख्या 12 रन. अशा प्रकारचे फटके करावे लागतील रणजीतला इथे आपल्या बॅटमधून. इथे देखील रणजीत 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 चॅलेंज स्वीकार करतात आहे आणि ते म्हणतात आहे की नाही थांबणार, नाही झुकणार, खेचेल प्रत्येक बॉल सीमारेषा पार. असरदार 6 धावे साठाईल. षटकार. अशा प्रकारच्या फटक्यांची गरज आहे मंडळी. अशा प्रकारचे ताबडतोड फटके खेळावे लागतील रणजीतला जर मॅच मध्ये आपल्या टीमला बनवायचं असेल तर. खुल जाएंगे सभी रास्ते, तू रुकावटों से लड़ तो सही. अरे खुल जाएंगे सभी रास्ते, तू रुकावटों से लड़ तो सही. सब कुछ होगा हासिल रणजीत, यकीनन तू जिद पर अडतो सही. जिद्दीवर आडावं लागणार आहे. 1 चौकार 2 षटकार आतापर्यंत रणजीतच्या बॅटमधून. 5 बॉल मध्ये 18 आल्यात. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. इथे काय, इथे अवांतरची धाव. नक्कीच खासा बाहेरचा बॉल होता आणि बॅटर देखील जसा चेंडूचा टप्पा पडला ना तसे मात्र ज्ञात होते की हा चेंडू बाहेर राहणार आहे. आणि तिथे आपण बघतोय अवांतरच्या स्वरूपात जर बघितलं तर धाव स्कोर कार्डवर जुळतीये. रन संख्या मात्र वाढेल. 19. शेवटचा बॉल, फुलाल्यांचा बॉल, मिस टाइम झालाय. फटका फसला आणि इकडे मात्र सरळ सावकार यांच्या हातातच चेंडू जाऊन बसला. परतावं लागेल. रणजीतची एक छोटी संपुष्टात येते. जबरदस्त बॅटिंग केली खरी, बट ती बॅटिंग काही जास्त वेळ कंटिन्यू करू शकले नाही. आणि यस, आपण बघू शकतो विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला गेलाय. पहिलं षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालंय. 1 ओव्हर 19 धावा ज्या मात्र स्कोर कार्डवर आहेत. 19 for 1 जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. आणि 24 बॉल इथे मात्र मॅच जिंकण्यासाठी 66 धावांची गरज आहे. 24 बॉल्स 66 रन्स टू विन. बॅटवरती जर बघितलं तर तेवढा काही खास बॉल आला नव्हता रणजीतच्या. आणि तिकडे आपण बघतोय सावकार यांच्यासाठी जर बघितलं तर एक सोप्पा झेल मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळाला. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 19 धावा आल्या. जेवढ्या पाहिजे तेवढ्या आलेल्या आहेत, पण जो मेन बॅटर होता ज्याच्या बॅटमधनं धावा येत होत्या तो बाद झालेला आहे. ही चिंताजनक बाब आहे, कारण की नाही म्हणता रिक्वायर्ड रन रेट जर 17-18 17-18 आहे. आणि प्रत्येक षटकात आले तर नो डाऊट मॅच मध्ये बनून राहील इथे अमित भैया फडतरे 11 हा संघ. तर चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. अक्षय गोलंदाजीसाठी जर बघितलं तर मयूर पाटील जर्सी क्रमांक 28. 19 वर 1 स्कोर. यावेळेस जर बघितलं तर रामराजे यांनी जागा बनवून मारलाय. तिकडे मात्र फिल्डर नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये मात्र इकडे चेंडू जातोय. आणि यस, पंचांनी जर बघितलं तर इथे डेड बॉलची घोषणा जी आहे ती मात्र इथे केली आहे मैदानाच्या आत. डेड बॉल जो मात्र इथे पंचांच्या माध्यमातून कळवला जातोय.
डेड बॉल जो मात्र इथे दिला गेला आहे. रन संख्या जर बघितली तर सध्याच्या घडीला जिथल्या ती की चौकार आला होता, बट पंचांच्या माध्यमातून तिथे मात्र कळवलं गेलं की हा चेंडू डेड राहणार आहे. रन संख्या 19 रन 1 गडी बाद. मयूर पाटील जे मात्र गोलंदाजी मार्कवर झाले तर कथकाठी जर बघितली तर चांगली आहे. अतिशय जर बघितलं तर हाय आमवरनं चेंडू रिलीज करतात. एक्साइटिंग यंग टॅलेंटेड खेळाडू मयूरचा पुढचा बॉल यावेळेस खेचलाय. मागचा चेंडू डेड झाला तर काय, या चेंडूवर पुरेपूर बाउंड्री लाईनला टार्गेट करेल हेच सांगितलंय रामराजे यांनी. हालाकी त्या फिल्डरचे प्रयत्न तिथे लाजवाब होते, पण चेंडूला जर बघितलं तर काही अडवू शकले नाही. गेलाय चेंडू सीमारेषा पार. आमदार चषकाचा दमदार चौकार. फुलरचा बॉल टाकला, खोदून काढला आणि डीप मिड विकेटला मात्र तिकडे प्रयत्न चांगला केला हालाकी फिल्डरने, बट टाटा बाय बाय करत चेंडू मात्र निघून गेला सीमारेषा पार. रन संख्या 25 रन 25 for 1. 23 बॉल मध्ये 60 ची गरज. इथे देखील कडक बॅटिंग. रामराजे मैदानाच्या आतमध्ये मात्र धुराळा उडवतात आहे. चौकारा पाठोपाठ त्यांच्या बॅटमधनं जर बघितलं तर इथे षटकार येतात आहे. कडक बॅटिंग करत असताना अकूट टप्प्याचा बॉल मिळाला आणि तिकडे जर बघितलं तर त्याला पुल करून दिला आपल्या स्टाईल मध्ये. खूबियां भी मुझमें खामियां भी मुझमें, अरे ढूंढने वाले तू सोच तुझे क्या चाहिए मुझमें. कडक बॅटिंग करत असताना सध्या तरी जर बघितलं तर रामराजे 3 बॉल मध्येच 11 वरती पोहोचल्यात आणि जिम्मेदारी जर बघितलं तर आपल्या हातात घेतली आहे त्यांनी. समीकरण मात्र 22 बॉल 56. यावेळेस मात्र अलॉंग दी कार्पेट आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हालाकी फिल्डर मात्र तिकडे पोहोचतील तोपर्यंत आपण बघतोय चेंडूला फील्ड केलं जाईल. आणि यस इकडे मात्र तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली गेली आहे. ऍक्शनच्या रिगार्ड मध्ये इथे मात्र तिसऱ्या पंचांकडे आपण बघतोय कॉल दिला गेलेला ऑनफील्ड पंचांच्या माध्यमातून. तिसरे पंच मात्र शहानिशा करतील. धावस्वरूपी जो काही निर्णय राहील, चेंडूच्या रिगार्ड मध्ये जो काही निर्णय राहील, ऍक्शनच्या रिगार्ड मध्ये जो काही निर्णय राहील तो मात्र त्यांच्या माध्यमातून देण्यात येईल. आमचे स्कोरर मोईन देखील कालपासून आपली जिम्मेदारी फार चांगल्यारीत्या बजावतात. ते परवा तेही मैदानाच्या आतमध्ये दिसतील. NS रायडर यशवंतनगर या संघामध्ये, कारण की बघा 16 संघांचा तब्बल फॉर्मॅट आहे, त्याच्यामध्ये 8-8चे 2 ग्रुप पाडले गेलेले आहेत आणि एक फेअर डिलिव्हरी इथे मात्र निर्णय आलेला आहे. फेअर डिलिव्हरी मॅच ऑन करा. 8-8चे मात्र आपण बघतोय 2 ग्रुप पाडण्यात आले. एका ग्रुपला जर बघितलं तर 7 लीग मॅचेस. तर 7 लीग मॅचेस ही काही छोटी मोठी गोष्ट नाही आहे. युवा खेळाडू जे काही तुमच्या टीममध्ये आहेत त्यांना मात्र पुरेपूर संधी आहे. सुपरस्टार खेळाडू आहे त्यांना पुरेपूर संधी आहे. सिनियर खेळाडू आहे त्यांना पुरेपूर संधी आहे. तर संधी प्रत्येकाला हिरो बनण्याची. आता त्या संधीचं सोनं तुम्ही कसं करताय हे तुमच्यावरती आहे, कारण की 7 मॅचेस पूर्णपणे तुम्हाला इथे देण्यात आल्या खेळण्यासाठी. यावेळेस मात्र कनेक्शन प्रॉपर केलंय. फुलरचा बॉल आउटसाइड द ऑफ लोअर फुल टॉस, फक्त दिशा दिली आणि सरळ मात्र चेंडूला पसार करून दिलं. मनगटाचा जोर आणि इथे पाहायला मिळालाय सुंदर फोर चौकार. आउटसाइड द ऑफ चांगल्यारीत्या जर बघितलं तर बॅटवरती घेतलं होतं बॉलला आणि क्लिअर केलं, कारण की आपण बघतोय 30 यार्डचा खेळ सुरू आहे. 2 खेळाडू 30 यार्डच्या बाहेर आहे. राजला आपण बघतोय काऊ कॉर्नरला, त्याचबरोबर डीप मिड विकेटला आपण बघतोय खेळाडू जे मात्र उभे आहेत. तर नो डाऊट हे 2 खेळाडू आहेत आणि कव्हरच्या क्षेत्रात प्रोटेक्शन नाही आहे, तर त्या गोष्टीचा जिथे मात्र फायदा घेतला गेला. आणि यावेळेस मात्र आपण बघतोय आउटसाइड द ऑफ बॉल टाकण्याचा प्रयत्न होता आणि बॅटिंग टीमने इथे मात्र रेफरल घेतलाय वाईडच्या रिगार्डमध्ये. नक्कीच तिसऱ्या पंचांकडे मात्र इथे दाद मागितली आहे या वाईडच्या रिगार्डमध्ये. आणि तिसऱ्या पंचांना जर बघितलं तर चांगलंच बिझी ठेवलंय खेळाडूंनी, कारण की रिव्ह्यू असू द्यात, त्याचबरोबर थर्ड अंपायरचे कॉल असू द्यात. तर नो डाऊट टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा देखील ते म्हणतात पुरेपूर वापर केलाच गेला पाहिजे. बट इथे मात्र हा रिव्ह्यू आहे बॅटिंग टीमकडनं. हालाकी ऑनफील्ड पंचांचा डिसिजन जर बघितलं तर तिथे फेअर डिलिव्हरीचा आलेला आहे. व्हाईट बॉल हा निर्णय इथे मात्र पंचांच्या माध्यमातून येत असताना, तर जो रिव्ह्यू होता तो मात्र इथे रिटेन केला गेलाय. सोमनाथ 11 पिलीव टॉस साठी यायचंय. टीम सोमनाथ 11 पिलीव. रन संख्या 35. फटका फसताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रशांत यांनी मात्र बॅटर अक्षयला इथे केले झेल घेऊन शांत. 35च्या स्कोर वरती दुसरा फलंदाज बाद.
आखूड टप्प्याचा बॉल भिरकावण्याचा प्रयत्न केला आणि तिकडे जर बघितलं तर मिड ऑनला खेळाडू हलायची देखील गरज पडली नाही आणि चला टीम सोमनाथ 11 पिलीव अतुलजी माने देशमुख आपल्याला विनंती आहे आपण मात्र 2 मिनिटं नक्कीच मंचाकडे यायचंय. अतुलजी माने देशमुख आणि सोमनाथ 11 पिलीव कॅप्टन 35च्या स्कोरवरती दुसरा धक्का. वर 2 आणि 19 बॉल मध्ये 50चं समीकरण आहे. बघा जेव्हा तुम्ही 19 बॉल 50 थोडंसं जड वाटतं बट याच्यापेक्षा 1 रन तुम्ही खाली या 19 बॉल 49 वेगळाच कॉन्फिडन्स येतो नाही यार होऊ शकता म्हणून. तर या देखील समीकरणच्या बात असतात. हालाकी एक चेंडू या षटकातील यायचा बाकी आहे. हा चेंडू नक्कीच ठरवेल की शेवटच्या 3 ओव्हरमध्ये काय उरतंय आणि काय नाही ते. शेवटच्या बॉलला जर मात्र इकडे भिरकावण्याचा प्रयत्न स्वीपरला खेळाडू तैनात आहे. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय 1 धाव मात्र मिळेल. 1 धावेच्या मदतीने षटक मात्र पूर्ण आणि गोलंदाजाच्या ऍक्शनच्या रिगार्डमध्ये अजून एक कॉल इथे मात्र तिसऱ्या पंचांकडे मागितला गेलेला आहे. जसं की आपण बोललोच मला वाटतंय की बॅटिंग टीम आणि त्याचबरोबर थर्ड अंपायर हे तिन्ही बिझी राहिलेत या मॅचमध्ये. कारण की ऑलमोस्ट आपण म्हणतो ना एका बॅटिंग टीमने एवढा वेळ घेतला बॉलिंगने देखील एवढा वेळ घेतला तर बराचसा वेळ जर बघितला तर तिसऱ्या पंचांकडे खेळाडूंनी देखील दाद मागण्यासाठी मागितला आहे. तर नो डाऊट पुरेपूर इथे टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. एक गोष्ट मात्र इथे श्योर केली जाते फेअर डिलिव्हरी. धावस्वरूपी जर बघितलं तर षटक मात्र इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलला जर बघितलं तर धाव आली होती 1. 2 ओव्हर 36 रन 2 गडी बाद. 2 ओव्हर 36 रन 2 गडी बाद. 18 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 49ची गरज. 18 बॉल मध्ये 49ची गरज आहे. थ्रिलर टाइम या मॅचचा म्हणावं लागेल की ऑन आहे. कारण की सामना जर बघितला तर अजूनही दोन्ही बाजूला आहे. दोन्ही टीम जर बघितलं तर मॅच सोडायला इथे तयार नाहीये. दोन्ही टीम जर बघितला तर हा सामना सोडायला तयार नाहीये. कारण की त्यांना माहिती आहे ही मॅच महत्वाची आहे. आजचा दिवस या ग्रुपकडे फार महत्वाचा आहे. कारण की अनेक संघ असतील जे टॉप 4 मध्ये आपली पोझिशन आज बनवून जातील. अनेक संघ असतील ज्यांचं क्वालिफिकेशन उद्याच्या मॅचेसवर निर्भर राहील. तर मिडल फेजेस मध्ये सध्याच्या घडीला हा ग्रुप. तर मॅच सध्याच्या घडीला आपण बघतोय फार जबरदस्त पोझिशन मध्ये पाहायला मिळते. आणि आजच्या क्षणी हुकमी इक्का इथे मात्र गोलंदाजी मार्कवर दाखल होत असताना सोमनाथ भाई 11 पिलीव संघाचे कर्णधार आपल्याला विनंती आपण टॉस साठी यायचंय. चला 36 वर 2 स्कोर कार्ड. 18 बॉल मध्ये 49ची गरज. गोलंदाजी मार्कवर राज. ओहो हो हो राजचं देखील आल्या पावली इथे स्वागत केलंय. आता मात्र राजची गोळी राजलाच इथे देण्यात आली आहे. ज्या प्रकारे राज घणाघाती प्रहार करतात इथे देखील राहुल म्हणाले की या राज स्वागत आहे तुमचं बॉलिंग क्रीज वरती. षटकार मात्र ठोकलाय. मॅच मात्र इथे जिवंत ठेवली आहे आणि या षटकाराच्या मदतीने रन संख्या मात्र वाढतीये. 42 धावा या षटकाराच्या मदतीने स्कोर कार्डवर लागत असताना आणि स्टेटमेंट इथे मात्र जारी करत असताना राहुल की मॅच अजून संपलेली नाहीये. सामना अजून संपलेला नाहीये. बघा 13 बॉल मध्ये 42 धावा बनवल्या आहेत आणि 17 बॉल मध्ये 43 धावा बनवायच्या आहेत. तर समीकरण जर बघितलं ना तर पुरेपूर 50-50 सुरू आहे. मॅच मात्र 50-50 सुरू आहे आणि काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जी की पाहायला मिळते. पुढचा चेंडू इथे मात्र आउटसाइड द ऑफ ठेवण्याचा प्रयत्न भाग पाडलं तिथे राहुलला. आउटसाइड द ऑफ जर बघितलं तर शफल होऊन खेळण्यासाठी इथे देखील बैठक बैठक बैठक. घुटना टेक और तमाशा देख. बल्लेबाज के इरादे थे नेक और बटेगा स्कोर कार्ड पर 6 रनों का केक. कडक बॅटिंग सुरू आहे. गगनचुंबी उडान लंबी एअर स्ट्राइक मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला होत असताना 48 धावा 2 गडी बाद असताना सध्या तरी स्कोर कार्ड वरती आणि शेवटचे 15 बॉल मॅच जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला राहुल यांच्या माध्यमातून होतीये. मॅच पूर्णपणे आपल्या संघासाठी ऑन केली आहे.
कुछ सवालों के जवाब वक्त देता है और जब वक्त जवाब देता है ना तो बहुत ही लाजवाब देता है. कडक बॅटिंग होत असताना नक्कीच रनअप मध्ये जर बघितलं तर इथे थोडंसं फंबल होताना पाहायला मिळालेत राज. बट मॅच आपण बघतोय पुरेपूर राहुलने रंगात आणली आहे. ज्या रीत्या ते बॅटिंग करतात आहे ना, 15 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी अजूनही 37 ची गरज आहे. 4 बॉल मध्ये 13 वर पोहोचलेत राहुल. इथे मात्र चांगला कमबॅक. यावेळेस जर बघितलं तर नक्कीच टार्गेट करून गोलंदाजी करतात आहे. क्रीजच्या खोलीचा मात्र तिकडे वाईड लाईनचा मात्र तेवढा चांगला रीत्या वापर करतात आहे. बघा पहिल्या बॉलवर आता षटकार आलाय, दुसऱ्या बॉलवर आपण बघतोय डॉट आलाय, तिसरा बॉल षटकार आलाय, चौथा बॉल मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये डॉट येताना आपल्याला पाहायला मिळालाय. अशा प्रकारचं मात्र हे समीकरण आहे. एक तुम्हारी तो एक हमारी. बट विकेटची गरज आहे आता अमर भैया रिसवर्डकर 11 या संघाला. बॅटची कड आणि फ्लाइंग स्लिपचा खेळाडू जोपर्यंत चेंडूवरती येईल डायरेक्ट चिट केलाय. हालाकी एक धाव मात्र तिथे मिळेल आणि यस इथे देखील आपण बघतोय तिसरे पंच मात्र इन फ्रेम आपल्याला त्यांनी पाहायला मिळतील. बघूयात आता तिसरे पंच काय खेळवतील आणि काय नाही. ऑलमोस्ट जर बघितलं तर मॅच सध्या तरी फार चुरशीच्या आहे. त्यात दोन्ही संघ काही मॅच सोडायला तयार नाहीये. काय होईल आणि काय नाही ही तर येणारी वेळच सांगेल. बट एक गोष्ट इथे 100% आहे, एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट अँड ओनली एंटरटेनमेंट. मनोरंजन जर बघितलं तर पुरेपूर मैदानाच्या आतमध्ये होत असताना भर ऊन आहे. बट तरी देखील प्रेक्षक मात्र ही मॅच सोडायला काय तयार नाहीये, कारण की त्यांना माहिती आहे हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाणार आहे आणि या मॅच मध्ये जर बघितलं तर चुरस आपल्याला पुरेपूर पाहायला मिळणार आहे. ॲडव्होकेट आप्पासाहेबजी वाघमोडे साहेब देखील मॅचचा इथे आनंद घेतात आहे आणि तेही म्हणतात आहे की काय होईल आणि काय नाही सध्या तरी या मॅच मध्ये कोणीच काही सांगू शकत नाही, कारण की काळजाचे ठोके वाढवणारा कॉन्टेस्ट सध्याच्या घडला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तिसरे पंच मात्र नक्कीच इथे शहानिशा करतील आणि जो काही निर्णय राहील त्यांच्या माध्यमातून ते स्पष्ट केला जाईल. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडला सुरू आहे. आमदार चषक कार्यसम्राट आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मात्र ही स्पर्धा. काल आपण बघितलं साहेबांच्या हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ देखील पार पडला आणि इथे जर बघितलं तर नॉट आउटचा निर्णय मात्र पंचांच्या माध्यमातून येतोय. धावस्वरूपी जर बघितलं तर धाव इथे जुडणार आहे. 49 धावा स्कोर कार्डवर आहे. 2 गडी बाद. 13 बॉल मध्ये 36 ची गरज. ओहो क्या बात आहे, चांगला चेंडू. नक्कीच जर बघितलं तर इकडे आपण काय बघतोय धावस्वरूपी रेफरल वाईडच्या रिगार्ड मध्ये यस इथे मात्र घेण्यात आलाय आणि तिसरे पंच मात्र इथे शहानिशा करून जो काही निर्णय राहील तो मात्र इथे आपल्याला देताना पाहायला मिळतील. जबरदस्त मॅच. एक क्षण मात्र या मॅचचा फार महत्वाचा आहे आणि रेफरल मात्र इथे घेतला गेलाय बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. वन बाउन्स इथे मात्र फेअर डिलिव्हरी जो मात्र पंचांचा निर्णय आलाय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होईल. 3 षटकांचा खेळ पूर्ण. 3 षटकांच्या अखेरीस जर बघितलं तर रन संख्या झाली आहे 49. 2 गडी बाद. शेवटचे जर बघितलं तर बॉल बाकी आहेत 12 आणि मॅच जिंकण्यासाठी धावा पाहिजे 36. 12 बॉल 36 ची गरज. हे मात्र या मॅचचं उरलेलं समीकरण आहे. सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं तर व्यावसायिक गटाचे जेही क्रिकेटर्स असतात 12 बॉल 36, 12 बॉल 30, 12 बॉल 42 असे इक्वेशन षटकारामध्येच टार्गेट करतात की आपल्याला 7 मारायचे, 6 मारायचे, 5 मारायचे. मला असं वाटतं इथे जर बघितलं तर अमित भैया फडतर 11 या संघासाठी टार्गेट असेल 6 षटकारांचं. फुलाल्यांचा बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये बॉल नक्कीच मात्र इकडे डीप मिड विकेटला खेळाडू आहे. चेंडूला जोपर्यंत अडवतील 1 धावेच्या मदतीने रन संख्या मात्र पुढे जाईल आणि गोलंदाजी मार्कवर गणेश सोमा यस सोमा होळकर ज्यांना मात्र इथे गोलंदाजी मार्कवर पाचारण करण्यात आलंय. 1 धाव मात्र पुढे जाईल. धावस्वरूपी इथे मात्र अवांतरच्या स्वरूपात धाव. आता मात्र या वाईडच्या स्वरूपात 1 धाव लागेल आणि 51 धावा इथे मात्र स्कोर काढवे लागताना आपल्याला पाहायला मिळतील. समीकरण बदलतंय. 11 बॉल मध्ये 34 धावांची गरज आहे. मॅच अजून संपलेली नाहीये. एखादा मोठा फटका जर इथे आला तर मॅच मध्ये चुरस वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त सामना. ओहो चांगला चेंडू डीप होणारा चेंडू टाकला.
हालाकी चेंडूमध्ये जर बघितलं तर वेगही चांगल्याच प्रमाणावर होता, बट तिथे बॅट आणि बॉलमध्ये तेवढा काही खासा संपर्क होत नाहीये आणि डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाणार आहे. 51 वर 2 आहे स्कोर कार्ड. शेवटचे 10 बॉल, 34 ची गरज. यावेळेस मात्र डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर चेंडू पर्यंत पोहोचतील का? नाही. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. मनगटाचा जोर आणि या मॅच मध्ये येतोय रंग भरणारा हा सुंदर फोर. चौकार समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड खेळून काढला आणि कोणतीच संधी नव्हती तिथे. जर बघितलं तर राज आणि त्याचबरोबरीने साथी खेळाडू ज्ञानेश यांच्याकडे 9 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी जर बघितलं तर 30 ची गरज आहे. 9 बॉल मध्ये 30 ची गरज. जबरदस्त मॅच. क्लीन बोल्ड. यू मिस, आय विल डेफिनेटली गोइंग टू बी हिट. आणि इथे घडतंय काय? रामराजे ज्यारित्या बाद झालेत, मला असं वाटतंय या स्पर्धेमध्ये त्यांची ही पुरेपूर एक हायलाइटच राहील की ऐन मौक्याच्या क्षणी चांगली बॅटिंग होत होती आणि बाद झालो तर कसा झालो. वाईड सोडण्याच्या नादामध्ये बाद झालो आणि मी तर म्हणेल ही ते म्हणता ना आ बैल मुझे मार अशा प्रकारचीच गोष्ट आहे. आणि इथे प्रेक्षक आपल्याला कळत होतं की हे दुसऱ्या वेळेस झालंय की ते वाईड जज करण्यामध्ये थोडेसे असमर्थ ठरलेत आणि लेग स्टिक मात्र त्यांच्या तिथे उडाल्यात. निराशा साफ दिसते त्यांच्या चेहऱ्यावरती, कारण की बॅटिंग चांगल्यारीत्या करत होते. मॅच आपल्या संघासाठी त्यांनी बनवली होती आणि अशा चुकीने जेव्हा तुम्ही बाद होतात ना तेव्हा मात्र नक्कीच एक खंत तुमच्या मनात राहतेच. आणि इथे जर बघितलं तर ॲडव्होकेट आप्पासाहेबजी वाघमोडे साहेब यांच्या माध्यमातून मॅच झाल्यावर 500 रुपयांचा पुरस्कार देखील मात्र सोमा होळकर यांनी आतापर्यंत या षटकात जी गोलंदाजी केली आहे त्यासाठी देण्यात येणार आहे. कारण की 4 बॉल मध्ये फक्त 6 धावा खर्च केलाय सोमाने. इथे फटका हवेत आहे, इथे फटका हवेत आहे. फटका फसला. खेळाडूंमध्ये कॉलिंगचा अभाव नव्हता, बट अंततः का होईना झेल मात्र तिकडे झालाय. फलंदाज मात्र इकडे बाद होत असताना आणि आता मात्र म्हणावं लागेल की अमर भैया रिसवडकर 11 हा संघ या मॅच वरती आपली पकड बनवत चाललेला आहे. बॅक टू बॅक 2 बॉल मध्ये 2 विकेट. सोमा होळकर जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली है. जीवन की इस कर्म भूमि में सब्र तो सभी को पड़ता है. अरे ऊपर वाला तो सिर्फ लकीरें देता है, यकीनन रंग तो हमें ही भरना पड़ता है. काय रंग भरलेत आज सोमा होळकर यांनी आपल्या गोलंदाजीने या मॅच मध्ये. कौतुक करावं लागेल. वा सोमा वा. हॅट्रिक वर आहेत आता. बघूयात आता सोमा यांची हॅट्रिक पूर्ण होईल की नाही. ॲडव्होकेट आप्पासाहेबजी वाघमोडे साहेब यांच्या माध्यमातून आधीच्या षटकाला 500 रुपयांचा पुरस्कार आलेला आहे, बट हॅट्रिक जर आली तर सोने पे सुहागा. 7 बॉल मध्ये अजूनही 30 ची गरज आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत काका माने आणि हॅट्रिक जर केली तर अजून 500चा पुरस्कार आहे वाघमोडे साहेबांकडनं. ओ इथे देखील आपण काय बघतोय, काय बघतोय. चेंडू मात्र लॉंग स्टॉपला ट्रॅव्हल करतोय आणि पंच मात्र इथे करतात आहे वाईड. प्लस त्याचबरोबर जर बघितलं तर 4. 5 धावा इकडे मात्र येत असताना कहाणी में ट्विस्ट, कहाणी में ट्विस्ट. मॅच मात्र इकडे काही रोमांच सोडायचं नाव घेत नाहीये. बघा 7 बॉल मध्ये 30 होते. आपल्याला असं वाटलं की मॅच वर पकड बनली आहे, पण हा पंजा म्हणाला की एवढं सोपं थोडी आहे. प्रेक्षक एवढं दुपारचे कामं सोडून इथे आलेत. एक रोमांचक मॅच तर बनतीये बॉस. 7 बॉल मध्ये जर बघितलं तर अजूनही 25 ची गरज. जबरदस्त सामना. पैसा वसूल मनोरंजन. आमदार चषक वेळापूर पालखी तळचं हे मैदान सध्याच्या घडीला जर बघितलं तर रोमांचाने पुरेपूर भरून उठलंय. 7 बॉल 25. यावेळेस मात्र आउटसाइड दी ऑफ, आउटसाइड दी ऑफ. आणि इथे देखील आपण बघतोय अवांतरच्या स्वरूपात 1 धाव मात्र इकडे कळवली जाते आणि बॉलिंग टीमने इथे मात्र रेफरल घेतलाय वाईडच्या रिगार्ड मध्ये. तर बघूया तिसऱ्या पंचांची मदत मागितली गेली. मी आधीच बोललो जेवढे बॅट्समन बिझी राहिले, जेवढे बॉलर बिझी राहिले, तेवढे थर्ड अंपायर देखील मात्र या मॅच मध्ये पुरेपूर बिझीच राहिलेत. कारण की खेळाडू असो किंवा ऑनफिल्ड डिस्टन्स असो, आणि त्यासाठी मात्र बघा यूट्यूब लाईव्ह टीमचं कौतुक होईल. व्हाईट बॉलचा निर्णय इथे मात्र पंचांच्या माध्यमातून येईल. अवंतरच्या स्वरूपात 1 धाव पुढे जाते. 61 वर 4. 61 फॉर 4. शेवटचा बॉल. 7 बॉल 24. समोरच्या दिशेने इनसाइड आउट. ओव्हर कव्हर सोडवण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र हॅट्रिक. यस नक्कीच जर बघितलं तर पंजा आला, बट त्याचबरोबर वाईड आला, बट त्या लीगल डिलिव्हरीज नव्हत्या. अंततः लीगल डिलिव्हरीवर विकेट मिळवली आहे आणि इथे मात्र आपण बघतो या स्पर्धेची दुसरी हॅट्रिक मात्र आपल्याला सोमा होळकर यांच्या माध्यमातून पूर्ण होताना पाहायला मिळते. ॲडव्होकेट आप्पासाहेबजी वाघमोडे साहेब यांच्या माध्यमातून देखील आपण बघतोय 500 रुपयांचा पुरस्कार या हॅट्रिक साठी देखील राहील. बट सोमा यांचं मात्र मी म्हणेल की विशेष कौतुक. ज्या रीत्या मैदानाच्या आतमध्ये त्यांनी गोलंदाजी केली आहे,
शेवटच्या षटकात जातीये मॅच. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये जर बघितलं तर मॅच जिंकण्यासाठी 24 धाव्यांची गरज. 6 बॉल 24. एकीकडे 4 षटकार पाहिजे, एकीकडे 3 चांगले चेंडू पाहिजे. एकीकडे जर बघितलं तर अमित भैया फडतरे यांचा संघ, एकीकडे जर बघितलं तर आपण बघतोय अमर भैया रिसवडकर यांची टीम आणि एक चुरशीने भरलेली मॅच जिने मात्र प्रेक्षकांचा पुरेपूर पैसा वसूल मनोरंजन केलेलं आहे. 6 बॉल मध्ये 24 ची गरज आहे. असं म्हटलं जातं की सबर का फल मीठा होता है, कारण की बघा या आधीच्या जर बघितलं ना मॅचेस मोस्ट ऑफ द वन साइडच पाहायला मिळाला आणि आता जर बघितलं तर एक रोमांचने भरलेला सामना ऑलमोस्ट लेट आलाय पण थेट आलाय. न्यू बॅटर रणजित शिंदे जे मात्र आपल्याला दाखल झाले पाहायला मिळतील. बट स्ट्रायकर एंडला चांगली गोष्ट ही आहे की आपल्याला राहुल शिंदे पाहायला मिळतात जे 7 बॉल मध्ये 15 वर नॉट आउट आहे. शेवटचा षटक घेऊन अप्पा यांना अमृतीत करण्यात आलंय. काय बॉल टाकला, लाजवाब चेंडू अप्पा यांच्या माध्यमातून. अप्पा यांचा पहिल्या चेंडूवर तरी सटीक टप्पा सरळ मात्र कीपरच्या हातात जात असताना आणि इथे मात्र पंच कळवतात की जे निर्धारित 25 मिनिटं तुम्हाला देण्यात आले होते ना ते मात्र इथे पूर्ण होतात आहे. धावस्वरूपी जर बघितलं तर अजूनही 5 बॉल मध्ये 24 ची गरज आहे. एक खेळाडू मात्र इकडे 30 यार्डच्या आता आतमध्ये घेण्यात येईल. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन मध्ये मात्र इथे बदल करण्यात येईल आणि आपण बघतोय ज्ञानेश यांना मात्र 30 यार्डच्या आतमध्ये घेतलंय. ऑलमोस्ट जर बघितलं तर मिड ऑफला त्यांना तैनात करण्यात आलंय. 5 बॉल मध्ये 24 ची गरज आहे. ओहो हो हो, यावेळेस मात्र अप्पा यांनी जास्तच विषय हार्ड केलाय. अवंतरच्या स्वरूपात जर बघितलं तर इथेही धाव झुडतीये. मात्र इथे गोलंदाजी करणारा संघ देखील म्हणेल अमर भैया रिसवडकर 11 की अप्पा जास्तच विषय हार्ड नका करू, कारण की आतापर्यंत तरी सूत्र आपल्या हातात आहे. 5 बॉल मध्ये 23 ची गरज आहे. अजूनही एखादा मोठा फटका आला तर मी म्हणेल विषय हार्ड होईलच, पण त्यासाठी मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये येणं आधी गरजेचं आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली आहे ही. ओहो, आलाय आलाय आलाय. अरे अहंकाराची उडी काय कामाची, का तर तदनंतर एक टप्पा येतो आणि टप्पा आला की टप्प्यात टप्प्यात कार्यक्रम होतो. षटकार इथे मात्र राहुलच्या बॅटमध्ये येत असताना गुडलँड स्पॉट वरती चेंडू मिळाला आणि त्याला मात्र ताकद नजाकत राहुल शिंदे यांनी मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय आणि सांगितलंय की मॅच सहजासहजी आम्ही देखील सोडणार नाहीये. जबरदस्त बॅटिंग. शेवटपर्यंत मात्र हा सामना आलाय, शेवटपर्यंत मात्र ही मॅच आली आहे आणि शेवटचे 4 बॉल मॅच जिंकण्यासाठी 17 धाव्यांची गरज. जबरदस्त मॅच, जबरदस्त सामना, जबरदस्त आयोजन आणि दोन्ही संघांचं मात्र इथे कौतुक राहील की दोन्ही टीम्स ते मॅच सहजासहजी सोडलेली नाहीये. 4 बॉल मध्ये 17 ची गरज आहे. संघर्ष का रास्ता इतना भी आसान नहीं होता, बिना मेहनत किए कोई यहाँ महान नहीं होता और जब तक ना गिरे हथौड़े के घाव पत्थर पर तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. काय होणार, कोणाचा संघर्ष बाजी मारणार, गोलंदाज की फलंदाज. शेवटचे 4 बॉल 17 ची गरज. अप्पा चाललेत राहुल साठी. उडवलाय उडवलाय, याही वेळेस ढगात लाइटिंग. बॅक टू बॅक 2 चेंडू सरळ सीमारेषा पार आणि शेवटचे आता मात्र बॉल बाकी आहेत 3. मॅच जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 11. हा चंद्रबा नभात आणि बॅटरने चेंडू पाठवलाय डायरेक्ट ढगात. काय बॅटिंग आहे, काय सामना आहे, पैसा वसूल मनोरंजन. मी आधीच बोललो देर से ही भाई बट मॅच आया तो है. शेवटच्या षटकात शेवटच्या चेंडू पर्यंत अंततः का होईना बट हा सामना आलाय. 3 बॉल मध्ये अजूनही 11 ची गरज आहे. एकीकडे जर बघितलं तर राहुल शिंदे आणि ते आम्हाला मोहीन कळवतात की रणजित शिंदे त्यांचे मोठे बंधू आहे जे मात्र नॉन स्ट्रायकर एंडला उभे आहेत. क्या बात आहे. बघा आप्पासाहेब देखील म्हणतात आम्हाला क्वालिटी क्रिकेट बघायला आवडतं. सोमाने क्वालिटी गोलंदाजी केली, सोमाला पारितोषिक. आता जर राहुलने इथे जर 3 बॉल मध्ये 11 धावा करून आपल्या संघाला जिंकून दिलं तर त्यांना देखील 500 रुपयांचा पुरस्कार असणार आहे. 1000 त्यांना देखील मात्र 1000 रुपयांचा पुरस्कार असणार आहे. हेच तर क्रिकेट आहे बाळशिरस. चला एवढा वेळ नाहीये. अमर भैया रिसवडकर 11 एवढा वेळ नाहीये. पंचांशी तिथे आपण डिस्कस करत बसू नका. मॅच मात्र ऑन करा, कारण की सामना जर बघितला तर जबरदस्त मुवमेंट वरती आहे. काय मॅच आपण बघितली आहे. दोन्ही टीम्सने जर बघितलं तर टफ फाईट एकमेकांना दिली आहे आणि शेवटचे जर बघितलं तर आता हे 3 बॉल मॅच जिंकण्यासाठी 11 ची गरज. पैसा वसूल सामना पाहायला मिळाला आहे. जो वेळ
प्रेक्षकांनी मात्र या मैदानावरती आपला दिलाय ना, तोपर्यंत जर बघितलं तर तो वेळ पुरेपूर इथे मात्र वसूल होत असताना अनेक प्रेक्षक असे असतील जे मात्र उलट्या पावली निघाले देखील असतील वन साइड मॅच बघून, बट ते म्हटले की 1-2 ओव्हर का होईना बघून जाऊ, आणि त्यात जर बघितलं तर रोमांच पकडला या मॅचने. 3 बॉल मध्ये 11ची गरज आणि ऐन मौक्याच्या क्षणी आता मात्र गोलंदाजीमध्ये बदल. इथे काही मॅच सोडलेले नाहीये. राहुल म्हणतात आहे मी आहे ना, गोलंदाज म्हणतात आहे मी आहे ना, कोण आहे आता बघण्याला एक राहील. 3 बॉल मध्ये 11ची गरज आहे. 3 बॉल 11. जागा बनवली, फटका फसला आणि इकडे काय राहुल शिंदे द लोन वॉरियर यांची मात्र नॉक इथे संपुष्टात येते. बट बघा, ज्ञानेश समी कौतुक करेल की त्या खेळाडूला देखील शुभेच्छा द्यायला गेले की काही का होईना, थोड्या वेळसाठी का होईना, मात्र मॅच त्यांनी पुरेपूर बनवलीच होती. अजूनही सामना संपलेला नाहीये, कारण की 2 बॉल मध्ये जर बघितलं तर मॅच जिंकण्यासाठी 11ची गरज आहे. जबरदस्त इनिंग खेळली राहुल शिंदे यांनी, बट चेहऱ्यावरची निराशा आहे की सामना संपू शकले नाही. इलिव्हेशन तेवढं काही मिळालं नव्हतं, ताकद जर बघितली तर तेवढी काही खास मिळाली नव्हती, आणि तिकडे मात्र आपण बघतोय की एक झेल मात्र होत असताना. चला 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 मंडळी, थोडासा वेळ वाचवा. शेवटचे 2 बॉल मात्र या मॅचचे बाकी आहेत. बघा, आता काही जण इथे काय म्हणतील की अमित भैया यांचा संघ जिंकू देत, काही म्हणतील की अमर भैया रिसवडकर यांची टीम जिंकू देत, पण आमचे आप्पासाहेब वाघमोडे साहेब म्हणतात आहे की मॅच टाय जर झाली तर डबल मजा येईल. इथे 6 आणि 4 जर आले, सामना जर बरोबरी सुटला तरी देखील बॅटरला जर बघितलं तर इथे 1000 रुपयांचा पुरस्कार आहे. तर यावरनं कळतं की आप्पासाहेब वाघमोडे हे चांगले क्रिकेट बघणारे मात्र एक प्रेक्षक आहे, एक चांगले क्रिकेट बघणारे मात्र व्यक्तिमत्व आहे, आणि त्यांना मात्र इथे रोमांच भरं क्रिकेट असं बघायचं आहे. चला मग काय, आता बघूया 2 बॉल मध्ये 11ची गरज आहे. फलंदाज की गोलंदाज? एकीकडे आपण बघतोय सत्यजित ज्यांच्या हातात बॅट नव्हे तर ऑलमोस्ट जर बघितलं तर टीम साठी 2 पॉइंट आहे. दुसरीकडे गोलंदाज मारुती ज्यांच्या हातात चेंडू नव्हे तर आपल्या संघासाठी 2 पॉइंट आहे. काय होणार आणि काय नाही, शेवटचे 2 बॉल, 11ची गरज. ओहो हो हो हो, इकडे काय घडतंय मॅच मध्ये जर बघितलं तर अजून एक ट्विस्ट येतोय. धावस्वरूपी हालाकी इकडे 1 धाव तर पळून काढली गेली आहे, आणि 1 धाव मात्र तिकडे मिळताना आपल्याला पाहायला मिळेलच. आणि धावस्वरूपी जर बघितलं तर 1 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र पुढच्या दिशेने जाईल. यस, व्हाईट बॉलचा निर्णय इथे मात्र पंचांच्या माध्यमातून येतोय. तर वाईड +1. यस, शेवटचे 2 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 9ची गरज आहे. काय सामना बघितला आहे आपण, पुरेपूर जर बघितलं तर एक हाय स्कोरिंग थ्रिलर. या आधीच्या मॅचेस अशा होत्या की 27, 33, 34 असेच पाहायला मिळाला, पण ही मॅच जर बघितली ना तर ऑलमोस्ट आपण बघतोय आतापर्यंत तरी 150 पेक्षा जास्त धावा या मॅच मध्ये आपल्याला बनताना पाहायला मिळाला आहे. तर विचार करू शकतो आपण कशा प्रकारचा एक हाय स्कोरिंग सामना जो मात्र इथे आपल्याला बघायला मिळतोय. शेवटचे 2 बॉल मात्र बाकी आहेत. मॅच जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. शेवटचे 2 बॉल, 9 धावांची गरज. काय होत आहे आणि काय नाही, कोणता संघ मारतोय बाजी, मॅच बरोबरी सुटणार का इथे रिझल्ट येणार, हे 2 बॉल मात्र डिसाइड करून जातील. क्षेत्ररक्षण आपण बघतोय, स्वीपर, डीप मिड विकेट, गोलंदाज चाललेत फलंदाजासाठी. 2 बॉल 9. जागा बनवली आहे, लॉंग लेगला मात्र टार्गेट केलंय आणि चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार. आणि आता मात्र शेवटचा बॉल बाकी आहे इथे 1, आणि धावा पाहिजेत विजयासाठी तब्बल 5. 1 बॉल 5 रनची गरज. कुठली मॅच कुठे आली आहे, आमदार चषक, प्रेक्षकांची आतुरता. आणि यस, सामना जर बरोबरी सुटला, सामना जर जिंकवला तरी देखील बॅटरसाठी 1000 रुपयांचा पुरस्कार आप्पासाहेब वाघमोडे साहेब यांच्या माध्यमातून. प्रेक्षकांच्या हाताची नख उरलेली नाहीये. जे प्रेक्षक बसले होते ते मात्र आता पुरेपूर थोडे ताठ होऊन बसले आहेत, काही उभं राहून बसले आहेत, कारण की या सामन्याने जर बघितलं तर रोमांच्या सगळ्या हद्द्या तोडल्या आहेत. जबरदस्त सामना, आणि मला नाही वाटत की हा सामना एका जागी बसून समालोचन करण्याला एक सध्याच्या घडीला राहिलेला आहे. शेवटचा बॉल बाकी आता 1. मॅच जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 5. दोन्ही संघांचे प्रेक्षक, दोन्ही संघांचे चाहते, माळशिरसचे प्रेक्षक, वेळापूरचे प्रेक्षक सध्याच्या घडीला जर बघितलं तर पुरेपूर मैदानाच्या आतमध्ये नजर राहून बसते. सर्वांना विनंती आहे, मॅच आवडली असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. 1 बॉल 5. शेवटच्या बॉलला इकडे काय भिरकावलाय, 1 धाव मिळतीये, 1 धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा गोल, दुसरी देखील होतीये, आणि 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 इकडे मात्र तिसऱ्या पंचांची दाद मागितली आहे.
बघा मंडळी बघा, हा क्रिकेटचा खेळ आहे. आपण आधीच बोललो, जेवढे बॅटर बिझी तेवढे बॉलर बिझी, जेवढे फिल्डर बिझी तेवढे मात्र इकडे थर्ड अंपायर देखील बिझी. आणि अंततः का होईना हा कॉल जो मात्र आहे या मॅचचा इथे मात्र तिसऱ्या पंचांकडे सुपूर्द करण्यात आलाय. तिसरे पंच मात्र इथे कळवतील काय होईल आणि काय नाही. ते तिसरे पंच मात्र इथे निर्णय देतील. आज मात्र टेक्नॉलॉजीचा वापर होईल आणि याचमुळे हे युट्यूबचं साधन मात्र टेनिस क्रिकेटला एका वेगळ्या ग्लॅमरवर घेऊन गेलंय आणि एका वेगळ्या पारदर्शकतेकडे घेऊन गेलंय. तर यस, आणि पंचांचा निर्णय आलाय फेअर डिलिव्हरी. मॅच मात्र इकडे जिंकली आहे अमर भैया रिसवडकर 11. वेल प्लेड. बट अमित भैया फडतर 11, मी तुम्हाला देखील सांगेल की इथे ना अमर भैया रिसवडकर 11 यांचा संघ जिंकलाय ना अमित भैया आपली टीम जिंकली. इथे जिंकलंय तर ते माळशिरसचं क्रिकेट. नक्कीच अप्पासाहेबजी वाघमोडे साहेब यांच्याकडनं जर बघितलं तर समालोचनासाठी देखील 500चा पुरस्कार, तर त्यासाठी त्यांचा देखील धन्यवाद. आणि सोमा होळकर आपल्याला विनंती आहे, आपण मात्र इकडे यायचंय. सोमा होळकर यांना जर बघितलं तर तब्बल 1000चा जो की पुरस्कार मात्र इथे दिला जाणार आहे. आणि बघा पुढचा जो मॅच आहे तो मात्र आता इंद्रजीत 11 आणि अमर भैया रिसवडकर 11 या दोन्ही संघांमध्ये होईल. तर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे आणि सोमा होळकर यांच्यासाठी जर बघितलं तर सन्माननीय अप्पासाहेबजी वाघमोडे, ॲडव्होकेट अप्पासाहेबजी वाघमोडे साहेब यांच्या माध्यमातून जर बघितलं तर 1000 रुपयांचा पुरस्कार जो मात्र इथे दिला जाणार आहे. एकदा जोरदार टाळ्या सोमा यांच्यासाठी, कारण की हॅट्रिक घेतली आणि टीमला जर बघितलं तर अंततः का होईना त्यांनी थोडंसं मॅचमध्ये आणलं खरं, बट तेही म्हणतात की शेवटच्या षटकात काळजाचे ठोके वाढलेच होते. जबरदस्त, वेल प्लेड, चांगला खेळ सोमा. आणि पुढच्या मॅचचा टॉस जो मात्र इथे केला जातोय. पैसा वसूल सामना. हे क्रिकेट बघण्यासाठी प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये येतात, जे आपल्याला पाहायला मिळालं. जसं की मी आधीच बोललो ना, अमर भैया रिसवडकर यांचा संघ ना, त्याचबरोबर जर बघितलं तर अमित भैया यांची टीम जिंकली आहे. जिंकलंय तर ते माळशिरसचं क्रिकेट जिंकलंय